काही मंडळ असतील किंवा काही संस्था असतील, तर बरीच वर्ष आहे ना त्याच्यात निवडणूकच घेतली जात नाही. बरोबर आहे. आणि निवडणूक न घेता जुनेच जे मेंबर्स असतात तेच ऍज अ इलेक्टेड म्हणून केले जातात. मग हे कितपत योग्य आहे की पहिली गोष्ट अशी की तुम्ही किती पॉप्युलर आहात आणि तुम्ही काय म्हणतात त्याला, कोणीच तुमचे विरोधक नाही असं जरी असलं तरी तुमच्या घटनेमध्ये समजा दर 5 वर्षांनी निवडणूक घेणं असेल तर ते तुम्ही निवडणुकीची प्रोसेस करणं गरजेचं असतं. हा पहिला भाग नक्की. मग निवडणुकीची प्रोसेसमध्ये समजा फॉर्म भरणारेच आले नाही, जेवढे उमेदवार जेवढी पदं आहेत तेवढेच उमेदवार असतील, बिनविरोध निवडणूक झाली असेल तरी ती निवडणूक रितसररित्या धर्मादाय आयुक्तात करणं गरजेचं असतं. पण निवडणूक समजा घेतलीच गेली नाही, अशी समजा अनेक संस्थांमध्ये अशा काही गडबडी असतात की निवडणूकच घेत नाही, तीच माणसं काम करतात. म्हणजे कोण काम करायला येते, आमच्याकडे कोणी काम करायला येत नाही, हे लष्कराच्या भाकऱ्या आहेत, असे सगळे शेल जोडेतले आणून निवडणूकच टाळायला लागतात. अशा वेळेला समजा कोणी तक्रार केली तर तक्रार केल्यानंतर मग बाबा तुम्हीच जबाबदार आहात, ते उत्तर देणं तुम्हाला लागतं. कारण का अनेक आरोप पण सहजगत्या केले जाऊ शकतात की बाबा तू काय एवढा गुळाला मुगळा चिकटल्यासारखा आहे, तुझं काहीतरी त्यात लेणं देणं आहे, लेनदेन आहे, आणि आरोप होतात, अफरातफरीचे आरोप होतात. आणि मग अवघड जागी दुकडं असतं की बाबा निवडणुका नाही घेतली.